हरिओम. कंधारच्या साधू संस्थानाच्या मठसंस्थानाला एक 700 वर्षाची परंपरा आहे आणि आज आपण या ठिकाणावरून पांडुरंगाकडं म्हणजेच पंढरपूरकडं आपल्या दिंडीचं पालखीचं प्रस्थान होतं आहे. त्याबद्दल महाराष्ट्राला काय सांगाल? आमचे मूळ पुरुष श्री संत साधू महाराज ह्यांच्यापासून आजपर्यंत आमची 300 वर्षाची पंढरपूरला वारीची परंपरा आहे. साधू महाराज आमचे मूळ पुरुष हे जे आहे त्यावेळेस धर्मजल करत वारी करत होते, पण 70 वर्षापूर्वी आमचे माझे वडील वैकुंठवासी सीताराम महाराज जे 7वे संस्थानाधिपती होते, त्यांनी आणि वैकुंठवासी शंकर महाराज यांनी ह्या दिंडीला मोठ्या स्वरूपात दिंडी कंधार ते पंढरपूर नेण्यास सुरुवात केली. तर आता जे आपण दिंडी काढत आहेत, भाविक घेऊन जात आहेत, वारकरी घेऊन जात आहेत, जी वारकरी परंपराची संप्रदायाची परंपरा राहिलेली आहे, आज आपल्या दिंडीमध्ये किती महिला भगिनी, किती पुरुष वारकरी, साधारणतः काय लावाजमा असेल, त्यांची काय व्यवस्था असेल? आमच्या दिंडीचे आहे साधारण 2-1 हजार तरी लोक इथून कंधारून निघतात. नंतर वाढत 20,000पर्यंत पंढरपूरपर्यंत पोहोचतात. कंधार पंढरपूरचा जो प्रवास आहे तो साधारणतः किती किलोमीटरचा असेल आणि त्यांच्या काय व्यवस्था वगैरे कशा आहेत? साधारण कंधार तो पंढरपूर हा 300 किलोमीटरचा प्रवास आहे आणि प्रत्येक ठिकाणी निवासाच्या ठिकाणी गावकरी किंवा आमचे जे दाते किंवा आमचे शिष्यवर्ग हा उत्स्फूर्तप्रमाणे आमचं जेवणा खाण्याची व्यवस्था करतो. महाराज, हे एवढं धावपळीचं युग आहे. आज कुणालाही परमार्थाकडे बघण्याचा, थोडासा कामातून व्यापातून काढण्याचा वेळ कमी मिळतो. हे जे अशांततेचं वातावरण महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा देशभरामध्येच चाललेलं आहे. जसं की संप्रदायापासून लोकांचा दुरावा होणं किंवा कुठंतरी एक वेगळी भावना निर्माण होणं, कामाच्या व्यापातून वेळ न देणं, अशा भाविकांना किंवा अशा भक्तांना या संप्रदायाकडं वळण्यासाठी आपण आता काय सांगणार? त्यासाठीच वारीमध्ये आलं पाहिजे. वारीमध्ये आल्यानंतर म्हणजे वारीचाच अर्थ आहे गैरसोय म्हणजेच वारी. त्या गैरसोयीमध्ये आनंद घेणे ह्यालाच वारी म्हणलं जातं. आणि जोपर्यंत आपण वारी करत नाही, जोपर्यंत देवाचं नाव घेत नाही किंवा पांडुरंगाचं नाव घेत नाही, तोपर्यंत आपल्यावर चांगले संस्कार होणार नाहीत. कारण आज जे आहे TV मोबाईलच्या काळामध्ये लोकांवर संस्कार चांगले नाहीत आणि लोक जे आहेत ते चांगल्याचा अनुकरण करायला तयार नाहीत. त्यासाठी लोकांनी आमच्या वारकरी संप्रदायाकडे जर पाहिलं तरी इतक्या गैरसोयी असूनही एवढे मोठे लोक, मी कुणालाही आमच्या संस्थांतर्फे पत्र पाठवलं नाही किंवा मोबाईल केला नाही किंवा आमच्या दिंडीमध्ये सामील व्हा म्हणून, तरी एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतात. म्हणजे काहीतरी त्यांची श्रद्धा म्हणा, भावना आहे म्हणा, किंवा त्यांच्यावर काहीतरी त्या पहिल्या पिढीपासून त्यांच्यावर संस्कार झालेत, त्याच वेळेस ते पिढ्यानपिढ्या आमच्यासोबत येतात. म्हणजे त्यांच्यावर काहीतरी चांगले संस्कार झाले पाहिजे. असे जर संस्कार जर चांगले झाले तर हे जे अशांत वातावरण हा आपोआपच कमी होईल. पंढरीचा पांडुरंग हा कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, भाविकांचा, भक्तांचा, वारकऱ्यांचा एक तारणहार म्हणून पाहिलं जातं. आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासोबत भाविक घेऊन जात आहेत महाराज. तर आता यावर्षी पांडुरंगाला या देशाच्या, या राज्याच्या, या भक्ताच्या विकासासाठी, सुखसमृद्धीसाठी काय साकडं घालणार? हे तर कसं आहे, भौतिक सुख अपूर्ण आहे. विज्ञान जे आहे कधीच पूर्ण होणार नाही. आज ज्या युग आहे जसं जसं हे बदललं जाईल तसं विज्ञानाचं हे बदललं जाईल, पण आध्यात्मिक जे आहे हे कायम आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून लोकांनी जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारच्या लोकांना काहीही त्रास होणार नाही किंवा अशांतता राहणार नाही. सगळीकडे सुख समृद्धी राहील. श्री संत साधू संस्थान महाराज कंधारच्या वतीनं पायी दिंडीचं या ठिकाणाहून प्रस्थान होत आहे. या दिंडीमध्ये जवळपास हजारोचा माप आहे. या ठिकाणी अनेक विविध पक्षाचे कार्यकर्ते त्या कार्यक्रमाचं स्वागत करत आहेत. साखरेच्या त्यांची तुलना होत आहे. या निमित्तानं बंदोबस्ताच्या बद्दल आपण काय सांगणार आहात? धन्यवाद. हा जो आहे वैष्णवांचा मेळा आहे आणि मोठ्या भक्तिभावानं मराठवाड्यातलं प्रति पंढरपूर म्हणून समजलं जाणारं उमरग संस्थान, साधू महाराज संस्थान यांची पायी दिंडी जी आहे ती आज रोजी या ठिकाणावर प्रस्थान करत आहे. आणि त्या अनुषंगानं या परिसरातील पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं या दिंडीमध्ये सहभागी होतात. तसेच या दिंडीचं यावेळेला जे चांदीदार रथ आणि पालखी ती आहे याचं ठिकठिकाणी स्वागत करतात, उत्स्फूर्तपणे स्वागत होत असतं.
त्या अनुषंगानं दिंडीच्या प्रस्थान ठिकाणी तसेच प्रस्थान मार्गावर आवश्यकतेनुसार आम्ही योग्य तो बंदोबस्त नेमलेला आहे आणि जे काही गर्दीचं नियंत्रण नियोजन जे आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. भाविकांनी उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद देत आहे. यामध्ये किती पोलीस बांधव महिला पोलीस याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्या बंदोबस्तामध्ये? काय नियोजन आहे? 2 पोलीस अधिकारी आणि 20 पोलीस अंमलदार, महिला पोलीस अंमलदारांसह 2 महिला पोलीस अंमलदार आहे. कारण मोठ्या संख्येनं महिला भाविक इथं सामील आहेत. त्या अनुषंगाने ठेवतात आणि आम्ही बरोबर मार्गस्थ होत आलेलो आहोत. ओके, धन्यवाद.